असतात आता मात्र फलंदाज बाद असता, पण तसं काही मैदानात घडलेलं नाहीये आणि सिंगल स्वरूपात आपल्या संघासाठी खातं ओपन करत असताना सूरज आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राइक एंडवर असेल करण. हो, पहिला चेंडू फेस करेल मयुरेशचा. मयुरेशचा विचार केला तर चिंचोळीपाडा या संघातून ओरम क्रिकेट खेळताना देखील आपल्याला हा खेळाडू दिसतो आणि बरेचसे खेळाडू. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना मयुरेश या संघातले बरेचसे खेळाडू हे चिंचोळीपाडा या संघासाठी आपल्याला खेळताना दिसतात ग्रामीण संघामध्ये. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर थोडा वेगवान टाकण्याचा प्रयत्न, पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली मयुरेश कडून आणि त्याचं रूपांतर एक धाव. 2 चेंडूने 2 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र काय घडतंय, फलंदाज बाद असेल आणि रनआउट केलाय यष्टिरक्षक प्रेमने. आणि पहिला गडी बाद झालाय करणच्या रूपात आणि नवीन फलंदाज कुणाल आलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना कुणालच्या एक राईट हँड बॅट्समन आणि आता मात्र एक गडी बाद झाल्या रनआउटच्या स्वरूपात. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरतसाठी मयुरेश यांचा चालू असलेला सामना जयराग आहे विपक्ष अद्वैत. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट स्वरूपात एक धाव. धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 3 चेंडू 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरतसाठी. आणि आता मात्र सुरेख फटका खेळला होता, पण मात्र एकच धाव आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला धावफलकर 4 धावा. आता मात्र पहिला चेंडू फेस करेल कुणाल. आणि आता मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच. आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल मयुरेशचा. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 4 धावा. पुढील चेंडू घेऊन शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि आता मात्र कटच्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात एक धाव आणि पहिलं षटक मार्गस्थ
आणि पहिल्या षटक देखील संपन्न झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धावा. मयुरेशचा विचार केला तर मयुरेशने पहिल्या षटकामध्ये तब्बल आपल्या संघासाठी 5 धावा खर्च करून 1 गडी देखील बाद केलाय रनआउटच्या स्वरूपात. थोडं स्पीडअप करायचंय जय रागाई संघ त्वरित आपला गोलंदाज पाठवायचा आहे आणि माणूस चालू करायचे. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज पृथ्वी. स्पीडअप करायचं जय रागाई संघ. थोडं फास्ट खेळायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा धावफलकावर 1 गडी बाद 5 धावा आणि नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय पृथ्वी आणि त्या समोर जाईल तो लेफ्ट हँड फलंदाज कुणाल. पहिला चेंडू घेऊन कुणाल साठी पृथ्वी यांचा आणि वाईट +4 तब्बल 5 धावा. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण यष्टीरक्षकांना थोडीशी चूक झाली आणि त्याचं रूपांतर 4 धावात. सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू देखील अवांतर दिशेत टाकताना म्हणजे स्वेर चेंडू टाकलाय तोच म्हणजे पृथ्वीने. थोडं वेगळ्यावर नियंत्रण दिसत नाहीये पृथ्वीचं आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येचा धावफलकावर 11 धावा. एकही चेंडू खर्च न करता गोलंदाजाने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन आणि आता मात्र अकरू टप्प्यावर गोलंदाजी टाकले आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आता मात्र पहिला चेंडू फेस करेल सूरज. आघाडी झाला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळत असताना आता मात्र पहिला लिगल डिलिव्हरी टाकली तीच म्हणजे पृथ्वीने. 1 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत. 5 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. हे 5 चेंडू लिगल टाकावे लागतील आपल्या संघासाठी तेच म्हणजे जय रागाई संघासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित करत असताना पंच सागर 9+1 तब्बल 2 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 14 धावा. प्रेम कान मंत्र देत असताना गोलंदाज पृथ्वीला थोडं स्पीडअप करायचं. आपण फार वेळ घेतो जयराग संघ. सातत्याने मीटिंग करायची नाहीये. सातत्याने मीटिंग करू नका. अजूनही 4 अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दुसरं षटकच मार्गस्थ आहे. दुसरं षटक काय संपत नाहीये मैदानावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा
आणि आता मात्र लिगल डिलिव्हरी टाकली आणि त्याचं रूपांतर सिंगल स्वरूपात केलंय कुणालने. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी केले पृथ्वीने. पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीने आतापर्यंत 2 चेंडू लिगल टाकलेत आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र फुडवून खेळण्याचा प्रयत्न आहे. चौकार आलाय. हॅलो. आणि एक मी आभार मानतो भवानी स्पोर्ट्स यांच्याकडनं स्पॉन्सरशिप आली आपल्याला. आणि आता मात्र हलक्या हातनं खेळायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 1 गडी बाद 20 धावा. 1 गडी बाद 20 धावा. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. तोच म्हणजे गोलंदाज पृथ्वी. थोडस महागडं षटक ठरलंय आपल्या संघासाठी. आणि सुरजसाठी एक सुवर्ण संधी. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर पीके कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आले. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना अभिजित भोईर. आणि आता मात्र शेवटचे चेंडू मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकातील. आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सूरज. आणि आता मात्र षटक समाप्त झाले आणि निर्धाव चेंडू टाकलाय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 22 धावा. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये पृथ्वीने आपल्या संघासाठी 17 धावा. आणि माझी विनंती आहे जय रागय, आपण सातत्याने टीम मिटिंग घेत आहे, आपण फॉरवर्ड घेत आहे, थोडं स्पीडअप करायचंय, सामना चालू करायचा लगेच. दुसरं षटक महागड ठरलंय 17 धावा. आणि आता मात्र वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज यश. एक राईट आर्म फास्ट बॉलर, अष्टपैलू खेळाडू जयरागाई संघाचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलकावर 22 धावा. थोडं स्पीडअप करायचं आहे. या सामन्याला आपण खूप वेळ घेतलाय. गोलंदाज यश आणि स्ट्राईक एंडला असेल तुमचे कुणाल लेफ्ट आर्म फलंदाज आणि एक वेगवान गोलंदाज. आणि पहिला चेंडू वाईटने सुरुवात करत असताना हा देखील गोलंदाज पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली यशने देखील. नाही आता मात्र निर्धाव चेंडू आणि अपील करत असताना प्रेम आणि पंचांनी अपील नाकारले आणि हा डॉट चेंडू असेल. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय यश. पुढे चेंडू पुन्हा एकदा कुणालसाठी यश यांचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही असं म्हणतात, पुन्हा एकदा पंच वाईट चेंडू घोषित करत असताना धावसंख्या झाली 24. पहिल्या षटकाचा विचार करतो पहिल्या षटकामध्ये मयुरेशने अकूट टप्प्यावर गोलंदाजी करून फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या षटकामध्ये पृथ्वीने 17 धावा. आणि आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ मैदानावर. आणि आता देखील तेच स्वरूप सातत्याने दिसतंय आपल्याला. आणि आता मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना अभिजित
अभिजितचा विचार केला तर हा देखील एक चांगला खेळाडू आहे आणि कबड्डी देखील तेवढेच चांगले खेळतो. दोन चेंडू आणि 25 धावा. स्ट्राईक एंडला सूरजचा विचार केला. सूरज वैयक्तिक आपल्या संघासाठी 8 धावांवर खेळतोय. त्यामध्ये त्याने वैयक्तिक एक चौकार देखील मारलाय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा फडवून खेळण्याचा प्रयत्नात अपयश आलाय आणि सिंगल स्वरूपात फक्त 1 धाव. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली धाव फलकावर 26 धावा. आणि षटकाचा विचार केला तर या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि तिसरं षटक मैदानावर मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पंच वाईट चेंडू घोषित करत असताना थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली. वेगेवर नियंत्रण दिसत नाहीये मयूर. गोलंदाज यश देखील चांगला गोलंदाज आहे आणि सुरेख चौकार मारलाय समोरच्या दिशेने. गोळीच्या वेगाने चेंडू बाउंड्री पार. धावसंख्येच्या धावफलकावर 30 धावा. 31 धावा. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावर झाली आहे 1 घडी बाद 31 धावा. 31 धावा. जय रागाई विपक्ष अद्वैत रॉकस्टार जिजा 11 रॉकर्स. आणि आता मात्र फलंदाज बाद झाला. एक मोठा धक्का लागलाय कुणालच्या स्वरूपात अद्वैत रॉकर्स जिजा 11 संघाला. कुणाल तंबूच्या दिशेने जात असताना नवीन फलंदाज मैदानात. फलंदाजाचं नाव काय? ओम. नवीन फलंदाज मैदानात ओम. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. आणि शेवटचे चेंडू तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा धावफलकावर 31 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकत असताना यश सातत्याने एक चेंडू लिगल टाकला तर दुसरा चेंडू वाईट टाकतोय यश. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली यश कडून देखील. शेवटचा चेंडू आणि आता मात्र षटक संपन्न झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 2 गडी बाद 32 धावा. स्पीडअप करायचं जयरागे संघ. आपण सातत्याने पर षटकानंतर आपण टीम मीटिंग करायची नाही. जयरागा संघ आपण सातत्याने प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करताय. आणि नवीन गोलंदाज जयेश उर्फ जयू हा देखील एक फार अनुभव असलेला खेळाडू. आणि स्ट्राईक एंडला सूरज
आणि आता देखील वाईडने सुरुवात करत असताना जयेश, दोन्ही गोलंदाज वाईडने सुरुवात करत असताना आणि आता मात्र निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 33 धावा, 2 गडी बाद. आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न तेवढंच सुरू आहे, क्षेत्ररक्षण तेवढंच आखूड टप्प्यावर थ्रो केलाय, तोच म्हणजे अभिजितने. आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्या विचार धावसंख्या झाल्या धावफलकावर 34 धावा. आणि शेवटचे षटक मार्गस्थ मैदानावर. आणि शेवटच्या षटकामध्ये उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये किती मोठे फटके मारेल ओम आपल्या संघासाठी, किती फटके मारण्यापासून वंचित ठेवेल जयेश. आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. सर्कल क्रिकेटमध्ये फक्त चौकार असतो षटकाराला. धावसंख्या झाली धावफलक 34 धावा. संकेत नवीन फलंदाज पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि बायच्या स्वरूपात 1 धाव. आणि चेंडूंचा विचार केला तर उर्वरित शेवटच्या षटकातील 4 चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धावसंख्येचा धावफलकावर 35 धावा. चार चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, पण कोणत्याही प्रकारची धाव घेताना दिसत नाहीये फलंदाज सूरज. आणि शेवटचे षटक आहे. आणि आता मात्र अखिल टप्प्यावर गोलंदाजी करतो जयेश आपल्या संघासाठी. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर 5 चेंडू लिगल टाकलेत. आणि विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या संघासाठी 2च धावा खर्च केल्यात. आणि पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या स्वरूपात 1 धाव. आणि षटक देखील संपन्न झालंय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 3 गडी बाद, 36 धावा झाल्या धावफलकावर. आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय, तेच म्हणजे जयरागाई संघासमोर. आणि मी कॉम्बॉक्सवर इन्व्हाइट करतो माझे साथी मित्र मनीष. मनीष
धन्यवाद. थँक्यू अभि. अजून एक मान्यवर आपल्याला लाभलेत. श्री समर्थ साऊंड सर्व्हिस. थँक्यू. गणेश आलेत. येस, यानंतर किंग बोयर संघ आपल्याला विनंती असेल की आपण देखील सज्ज राहायचंय. सर्वच खेळाडूंना सज्ज करायचंय. यानंतरची मॅच आपलीच असणार आहे. या दोन्ही संघांमधून जिंकलेला संघ हा आपल्या बरोबर लढत करेल उपांत्य फेरीमध्ये. आणि त्यानंतर मेगा सेमीफायनलची मॅच आणि त्यानंतर असणार आहे मेगा फायनलची मॅच. अक्कू देखील आलाय. खूप चांगली संघाची बांधणी. अगदी सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आजच्या दिवसातील पहिला संघ पुरस्कृत त्यांनीच केला. त्याच नावाने संघ खेळतोय. खेळ अष्टपैलू खेळला. सदोतीस धावा झाल्यात आणि टार्गेट असणार आहे 38 धावांचं. 38 चा टार्गेट आहे. त्याची नोंद करून घ्या. टार्गेट 38 चा आहे. जयरागाई संघ नाही 38 चा टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 5 आले, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकात 10 आणि चौथ्या षटकात पण 5 धावा आल्यात. येस, पहिला चेंडू स्क्वेअर, नंतर डॉट, नंतर सिंगल, नंतर विकेट, नंतर 22. येस, पुन्हा एकदा फेरबदल आहे. पुन्हा एकदा फेरबदल करण्यात येतोय. 37 धावा जिंकण्यासाठी हव्यात, केल्यात 36 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रेम असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजित. करण आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. क्षमा असावी गोलंदाजी मार्क वरती. 37 धावेंचं लक्ष. बघा, पहिलं षटक 5 धावेंचं आणि शेवटचं षटक हे 4 धावेंचं. पण मधले जे 2 षटक होते ना, त्या षटकामध्ये एका षटकात 17 तर दुसऱ्या षटकात यशच्या षटकात 10 धावा आल्यात. तिथेच मॅच थोडीशी टर्न झाली पण कमबॅक करून दिला. जयेशने कमबॅक करून दिला. पहिला चेंडू, दुसरा इनिंगचा पहिल्या चेंडूवरती स्वीपचा फटका. चांगलं कनेक्शन नाहीये तिथे, फक्त बॅटची एज लागते आणि स्क्वेअर लेग रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव श्री गणेशा होतोय चेरागाई संघाचा. आणि नक्कीच आपल्याला बघा पारितोषिक लाभलंय भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून. सेमीफायनल साठी टी शर्ट आहे. दोन्ही सेमीफायनल साठी टी शर्ट आहेत आणि मेगा फायनल साठी देखील टी शर्ट लाभल्यात भवानी स्पोर्ट्स यांच्या मार्फत. सामन्याकडे 37 धावेंचं लक्ष आहे. स्वीप करण्याचा इथे देखील प्रयत्न केला पण दिशाहीन हा चेंडू असणार आहे. कारण गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू चांगला हाताळला, दुसरा चेंडू देखील लाईनीपासून बाहेर होता. डाव्या यष्टीच्या लक्ष्यमच्या बाहेर तो चेंडू. 37 चं लक्ष आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, मिसफिल्डिंग झाली आहे. चेंडू निघून गेलाय दन 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 करत सीमारेषा पार. धावा मिळतील 5. वाह, काय अप्रतिम साथ मिळाली चेरागाई संघाला. अशाच एखादी सुरुवातीची अपेक्षा होती. आणि बघा समीकरण 37 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पहिल्याच चेंडूवरती करणच्या 7 धावा आलात. पहिला चेंडू सिंगल आला, त्यानंतर एक वाईड आणि त्यानंतर चौकार वाईडचा. यावेळी दिशा आहे का बरोबर, तर दिशा नाहीये बरोबर. कारण पंच स्वप्नील यांनी दोन्ही हात केलेत समांतर. अतिरिक्त स्वरूपाची अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव. यावेळी स्वीप केलाय. चांगलं कनेक्शन आहे. खेळाडू सज्ज आहे तिथे स्क्वेअर लेग रिजन वरती. अगदी कॅप्टनची स्तुती करावी तेवढी कमी आहे. जिथे चेंडू जाणार तिथे खेळाडूला सज्ज करणं ही कामगिरी कर्णधाराची आणि यष्टीरक्षकाची असते. ती कामगिरी चूक पार पडली आतापर्यंत. पण धावा 2 चेंडू आणि धावा धाव फलकावरती 9 धावा आहेत.
पहिल्या षटकामध्ये एक चूक यष्टीरक्षकाची झाली होती, पुढे सरसावले ते, पुढे सरसावून वेगळा फटका खेळलात. स्वीपचा फटका बघायला मी इथे आपल्याला प्रेम यांच्या बॅट मधून आणि एक धाव इथे मिळणार आहे. 10 धावा धाव फलकावरती. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना की हे अगदी वेगळे फटके, ही वेगळी शैली आपल्याला नक्कीच बघायला मिळते. प्रेमकडे देखील ती ताकद आहे, कुवत आहे, खूप सारे शॉट्स त्याच्या पिटाऱ्यामध्ये आहेत. यावेळी अभिच्या बॅट मधून चांगला फटका आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिड विकेट रिजन वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव आली आहे, एका धावेनी धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात धाव फलकावरती 11. चेंडू झालेत या षटकामध्ये 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमबॅक केलंय, करांनी देखील चांगलं कमबॅक केलंय. यावेळी स्कूप केलाय, झेलची शक्यता, कॅच आउट. पुन्हा एकदा वेगळा फटका, वेगळी शैली, दिल स्कूप असं म्हटलं जातं या फटक्याला. अगदी आतमध्ये आलेत, यष्ट्या कव्हर केल्या आणि चेंडूला सेफ रिजन जे म्हटलं जातं ना की यष्टीरक्षकाच्या किंवा गोलंदाजाच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, पण झेल देखील तेवढाच चांगला टिपला. फाईन लेग रिजन वरून मैदान कव्हर केलं, अगदी यष्टीरक्षकाच्या मागे आलेत आणि चांगला झेल टिपलाय. प्रेम होत आहेत बाद आणि प्रेम यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत राजू. राजू आलेत मैदानात, पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. अभिजित यांना साथ देण्यासाठी, प्रेम यांची जागा भरून काढण्यासाठी. 11 धावा झाल्यात, 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 37चं टार्गेट आहे. आणि पहिल्या काही चेंडूंचा विचार केला ना तर करणनी थोडीशी खराब गोलंदाजी केली होती, स्वेअर गोलंदाजी केली होती, पण कमबॅक केलाय आणि कमबॅक करणं गरजेचं असतं. एक चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, षटकामधील शेवटचा चेंडू. राजू स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करत असताना यावेळी स्विचचा पवित्र पहिला चेंडू फेस केलाय आणि पहिल्या चेंडूवरती बॅटचं ब्लेड केले ओपन, फेस केले ओपन, येतोय चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक देखील धावतोय. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. जयराकाई संघ 15 धावा धावफलकावरती. येस, पुन्हा एकदा फेरबदल. 14 धावा आहेत धावफलकावरती, 15 नाही आहेत, 14 धावा आहेत. पंच जरा होल्ड करायचंय. स्वप्नील सर आपल्याला विनंती आहे, थोडंसं आपण होल्ड करायचं. स्वप्नील सर, पुन्हा एकदा फेरबदल. 15 धावा आहेत धावफलकावरती, 15 धावा आहेत. बघा मी तुम्हाला सांगतो, पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर वाईटचा पंजा, त्यानंतर अजून एक वाईट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 3 सिंगल्स, 1 विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार. अशा ह्या 15 धावा झाल्यात. खूप चांगली कामगिरी गुणलेखकाची देखील. प्रसाद येतात गोलंदाजी मार्कवरती. अगदी पहिलं षटक जयरागाई संघाच्या नावावरती राहिले असं म्हणायला हरकत नाहीये. 15 धावा झाल्यात, 18 चेंडू 23चं समीकरण. प्रसाद आलेत आणि पहिला चेंडू बघा चांगला लीफ केलाय का तर येस, खूप चांगला लीफ केला. आणि दोन्ही पंचांनी बघा, मेन पंच जे आहेत त्या पंचांनी इम्प्रेस केलं. सूरज असतील, त्यानंतर स्वप्नील असतील, एक वेगळी शैली त्यांची देखील आहे. वाईट बॉल, 16 धावा धावफलकावर. यावेळी देखील नो चेंडू असणार आहे. हा चेंडू नो आहे, नो बॉल. अजून एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. धावसंख्या चांगली उभारली आहे. अद्वैत रॉकर्स जिजाई 11 या संघाने आणि स्वीप करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आहे, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. प्रसाद गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू त्यांनी फेकलाय जो लीगल आहे आणि त्या चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय स्कोअर लेग रिजन वरती. अगदी चेंडूला मैदानात ठेवण्याचं कार्य, धावचीची शक्यता, पण बॅकअप बघा. खेळाडूंनी आपलं काम पूर्ण केलं होतं, त्यांना बॅकअप करणं गरजेचं होतं. बॅकअप झालेलं नाहीये. वेळ झाला खेळाडूला यायला आणि तिथे बघता बघता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 19 धावा धावफलकावरती. प्रतीक ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक आलं. राजू यांच्यासाठी चौकाराची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद प्रतीक. मॅचकडे प्रसाद गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला.
स्विंग अँड मिस. ती प्रचंड ताकद या खेळाडूकडे आहे. त्या ताकदीचा वापर करत असताना पण गोलंदाजी बघा किती सुदृढ केली आहे. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. योग्य तो टप्पा, योग्य ती लाईन, योग्य ती दिशा आणि त्या दिशेवरती बॅटरला थोडंसं जकडून ठेवलंय, थांबून ठेवलंय आपल्या जागेवरती. 19 धावा धाव फलकावर. 3 चेंडूचा खेळ झाला. हे 3 चेंडू नक्कीच गोलंदाजांनी चांगले हाताळले. यावेळी स्विचचा प्रयत्न केला होता. वारंवार एकच बघायला मिळते आपल्याला. येस सर, डॉट बॉल आहे. अभिजितकडे फटके चांगले आहेत, पण प्रत्येक चेंडूवरती अभिजितचा प्रयत्न एकच होतोय की रिव्हर्स स्वीप किंवा मग स्वीपचा प्रयत्न करतोय. तर स्ट्रेट बॅटर स्ट्रोक खेळण्यात आला तरी देखील एका दुसरी धाव येऊ शकते. पण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव इथे फेकलेत प्रसादनी. निर्धाव चेंडू देखील खूप मोठे आहेत अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर. 37 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या जय रागाई संघाला. यावेळी दिशा आहे का चुकीची? दिशाहीन चेंडू आहे. दिशाहीन चेंडू फेकलाय गोलंदाजांनी. प्रसाद यांनी पुन्हा एकदा चूक केली. धाव संख्येत भर. 20 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा धाव फलकावर. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा पंचांकडे दात मागितली आणि पंचांनी ती दात ती अपील धरली आहे उचलून. 21 धावा धाव फलकावरती. काय नाट्यमय आपल्याला हे षटक बघायला मिळत आहे ना. बघा, पहिला चेंडू वाईट, नंतर नो, नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वरती एकही धाव नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 व्हाईट बॉल्स. यावेळी बघत पंच काय कॉल करतायत. येस, पंचांनी पुन्हा एकदा हात समांतर केल्यात आणि व्हाईटची हॅट्रिक झाली. लाईन दिशा खूप चांगली होती. पहिले 2 चेंडू वगळले तर 4 चेंडूंवरती चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करत होते प्रसाद. पुन्हा एकदा लाईन थोडीशी भरकटली आहे. 3 चेंडू सलग इथे वाईट आलेत आणि धावसंख्या वाढते. 14 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. बॉल टू बॉल मॅच असं म्हटलं जातं. थोडीशी सोपी बॅटरसाठी, पण गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. 14 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी धावचीची शक्यता. ती जीव ओतून बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण हे बघायला मिळत आहे. आणि त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण एकच आहे. उजव्या साईडला चमकणारी ही ट्रॉफी, एकलव्य चषक जे आयोजित केलं एकलव्य मित्रमंडळ, आणि त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. लेग बाईज आहे. लेग बाईज स्वरूपाची धाव. 13 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. यावेळी शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. या स्क्वेअर लेगच्या खेळाडूंनी खूप इम्प्रेस केलंय. खूप चांगली फिल्डिंग केली आहे. मैदानात चेंडू ठेवण्यामध्ये यश मिळतंय. षटक संपलंय. समीकरण येऊन टेपलंय. बारा चेंडू आणि 13 धावांचं समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी. बघा, अजून एक सुवर्ण संधी. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारलेत तर कुणाल जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या दोन्ही बॅटर्ससाठी, म्हणजे राजू आणि अभिजित यांच्यासाठी बक्षीस नक्कीच लागतात. कारण होम ग्राउंड आहे, आपल्या घरातील संघ आहे. कामगिरी आतापर्यंत चोख पार पाडली आहे असं नक्कीच वाटत होतं आपल्याला. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा दिल्यानंतर कमबॅक होईल का? कमबॅक केलाय, पण इथून कमबॅक जर अद्वैत रॉकर्स जिजा 11 संघाला करायचा असेल तर विकेट्स घेणं गरजेचं आहे. सितीश गोलंदाजी मार्कवरती. सितीश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू या खेळाडूंनी देखील, या गोलंदाजांनी देखील चूक केली आहे. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय. व्हाईट बॉल आलाय. पंचवीस धावा धावफलकावरती. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त उसळी मिळते आणि चांगली गोलंदाजी होत्या. अशी चांगली गोलंदाजी सलग करत राहणं, डॉट चेंडू टाकत राहणं, प्रेशर निर्माण करत राहणं म्हणजे विकेट मिळू शकते. कारण अद्वैत रॉकर्स जिजा 11 संघाला इथून विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 11 बॉल्स 12 रन्स टू विन. यावेळी अगदी चेंडूला फॉलो केलाय बॅटरनी. राजू आहेत, चेंडूला फॉलो केलाय. त्याच्या मागचं कारण चेंडू दिशाहीन आहे. व्हाईट बॉल. 26 धावा लागल्यात धावफलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक आहेत फक्त आणि फक्त 11 धावा. यावेळी कटचा अप्रतिम फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन वरती. डायरेक्ट हिट. पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी अपील लावली आहे का फेटाळून? येस, दोन्ही पंचांनी अपील इथे फेटाळून लावली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स देखील म्हणावं लागणार आहे आपल्याला. कारण अगदी बघा ना, किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स हे सगळं
क्रिकेटमध्ये घडतंय. चेंडू बॅटला स्पर्श झाला, खेळाडूंनी पकडला, क्षेत्ररक्षकांनी थ्रो केला, बॅटरनी रिस्पॉन्ड केलं, एक धाव कंप्लीट केली. त्यामध्ये अगदी आपण हार्डली 1 ते 2 वेळा पापणी लावली असणार. त्यामध्ये म्हणजे हे दाखवून देतं की फिटनेस किती चांगली आहे. आणि अंडरआर्म क्रिकेट म्हणजे फिटनेस चांगली असणं गरजेचंच आहे, त्याला पर्याय नाहीये. सितीश गोलंदाजी मार्कवरती. सितीशला देखील कमबॅक करून देण्याची गरज आहे, विकेट्स घेण्याची गरज आहे अद्वैत रॉकर्स संघाकडून. यावेळी पुन्हा एकदा कट केला आहे आणि यावेळी मिसफील्ड झाली आहे. पॉइंट रिजन, त्या रिजनला टार्गेट केलंय. अभिजित थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला आले, वेट ट्रान्सफर केलं आणि एक चौकार वसूल केला. या चौकाराच्या साहाय्याने मॅच नक्कीच खुली झाली आहे जयरागाई संघाच्या खात्याने, असं म्हणायला हरकत नाहीये. 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. सितीश गोलंदाजी मार्कवरती. सितीशला कमबॅक करावा लागेल. अद्वैत रॉकर्स संघाला कमबॅक करावा लागणार आहे. यावेळी देखील पॉइंट रिजन, यावेळी देखील अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत अभिजित भोईर याच्या बॅट मधून. बॅट आहे आणि नक्कीच अजून एक चौकार मारला तर कुणाल जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चौकार आला तर मॅच देखील संपेल, पुढच्या फेरीत देखील जाता येणार आहे. इथून कमबॅक होईल का? अनेक सामने आपण बघितलेत, इथून देखील कमबॅक होताना बघितल्यात. 35 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये जिंकण्यासाठी देखील 2 धावांची आवश्यकता आहे. जे एकूणच 8 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी अभिजित भोईर कट केलाय. पुन्हा एकदा खेळाडू आहे तिथे, पारितोषिक नाही मिळणार. येस, दुसरी धाव देखील पूर्ण होते का? डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे आणि बॅटर होता आउट. अभिजित भोईर, काय आवश्यकता होती? नॉट आउट राहणं देखील एक कला असते. कॉल केला होता, राजू यांनी कॉल केला होता, त्यांना हवं होतं या षटकामध्ये या चेंडूवरती मॅच फिनिश करावी, पण डायरेक्ट हिट देखील झालाय. एफर्ट्स बघा, मॅच सोडायची नाहीये अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत. जे आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून बघायला मिळतं, तसंच काहीतरी खेळ इथे अद्वैत रॉकर्स झिजा 11 या संघाने दाखवले. अगदी फक्त 2 धावांची आवश्यकता असताना पूर्ण समीपर्यंत स्वतःला पूर्ण झोकून दिलं, डाईव्ह मारली आणि चेंडूला हिट केला स्टंप्सला. हाच तो कमबॅकचा मोमेंटम असू शकतो का? जिंकण्यासाठी धावा हव्यात फक्त 1. स्कोअर्स लेवल झाले, स्कोअर लेवल जरी झाले असेल, चेसिंग कंपल्सरी. 1 धाव करणं गरजेचं आहे जयरागाई संघाला. आणि धावचीची शक्यता इथे देखील असू शकते. हा देखील खेळाडू वैभव आलाय. पहिला चेंडू निर्धाव गेला असता तरी देखील अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. घाई करण्याची आवश्यकता आहे का? हेच तर टेम्परामेंट असतं. हे टेम्परामेंट शांत ठेवणं, स्वतःला संयमी ठेवणं, संयमी खेळ करणं गरजेचं आहे. संयमी खेळ झालेला नाहीये. आणि जर सतीश गोलंदाजीसाठी आले, अच्छा सतीश आलेत गोलंदाजीसाठी, पीके यांच्याकडून 3 चेंडू 3 विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पीके यांच्याकडून. बॅटर यश गेलेत, पण जर तसं घडलं ना तर प्रेक्षक देखील टाळ्या वाजवतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. बसलेले प्रेक्षक जागेवरती उभे राहतील, उभे राहिलेले प्रेक्षक देखील टाचेवरती येतील. गोलंदाज सतीश गोलंदाजी मार्कवरती. पारितोषिक लागले पीके यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपये. 1 धावेची आवश्यकता आली आहे. 1 धाव. जयरागाई संघाने ही मॅच केली आहे फिनिश. चौकार आणि वैभवच्या बॅट मधून सामना फिनिश झालाय. मॅच जिंकली आहे. वेल प्लेड दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांचं करूया कौतुक. हँडचेक करायचं आणि मग सोडायचा मैदानाचा ताबा. येस, नक्कीच ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे
ज्यांनी अगदी आपल्या संघाला मॅच मध्ये आणलं, चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावांचं षटक फेकलं, एक गडी बाद केला. जयू इज द मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. आणि आपले मान्यवर दीपक परदेशी साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या हस्ते आपण या खेळाडूचा शुभ सन्मान करायचा आहे. पुढची मॅच टॉस साठी मी आमंत्रित करतो, विनंती करतो दोन्हीही संघांना. किंग बोईर उपांत्य फेरी, ही लढत खूप चांगली होणार आहे. चला अभिजित सुर्वे, आपण अभि सुर्वे कुठे असतील आपण या त्वरित कॉम्बॉक्स शी संपर्क साधा. अभि सुर्वे, प्रथमतः नाणेफेकीचा कौल होईल. जयरागाई विपक्ष किंग भोईर ह्या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. चार षटकांची मॅच, उपांत्य फेरी, त्यानंतर उपांत्य फेरी, त्यानंतर एकलव्य चषकाची फायनलची मॅच. टॉस जिंकला किंग भोईर संघाने. काय निर्णय असणार आहे? मंजूर शेख आहेत, करण आहे, पराग आहे. आणि फलंदाजी करताय का? चला जयरागाई संघ, आपल्याला गोलंदाजीसाठी जायचंय मैदानात त्वरित. अभिजित भोईर देखील आहेत, हा देखील खूप चांगला संघ. उपांत्य फेरी आहे, ह्यानंतरची मॅच उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनलची मॅच. कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय आणि बघा आपल्याला अजून एक पारितोषिक लाभलंय, जे म्हणजे भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून लाभलंय. सेमीफायनल च्या दोन्ही मॅचेस आणि फायनलची एक मॅच, त्यासाठी मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट देण्यात येत आहे. थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल, साथ दिल्याबद्दल भवानी स्पोर्ट्स यांचं देखील मी कॉम्बॉक्स मध्ये आता करतोय परिवर्तन. कुठेही जाऊ नका, बघत राहा एकलव्य चषक, एकलव्य मित्रमंडळ आयोजित. अभि सुर्वे यांच्या गोड आवाजात. धन्यवाद मनीष. आणि आता होणारा सामना जयरागाई विपक्ष किंग भोईर. आणि नाणेफेकी जिंकली आहे किंग भोईर संघाने आणि प्रथम फलंदाजी निवडली आणि इन्व्हाइट केले तेच म्हणजे जयरागाई संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. जयरागाई त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जयरागाई संघ त्वरित मॅच चालू करायचे. चला कमिटी मेंबर थोडं स्पीडअप करा. लाईन्समॅन विनीत पाटील, आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. थोडंसं स्पीडअप करा आमचे लाईन्समॅन. आणि बघा हे देखील कार्य तेवढंच महत्वाचं आहे ना, की स्पर्धा आयोजन करणं, त्यानंतर त्या खेळपट्टीचं संरक्षण करणं, तिला मेंटेन करणं. आणि सामना त्वरित चालू करायचे. दोन आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल होत असताना ओमकार आणि पराग, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असेल. चला सामना चालू करायचा आहे. त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं जयरागाई संघ. त्वरित सामना चालू करायचा आहे जयरागाई संघ. सामना चालू करायचा त्वरित जयरागाई.
त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं जयरागाई संघ आणि सामना चालू करायचा आहे. दोन फलंदाज मैदानात दाखल झालेत, ओमकार आणि पराग. जयरागाई विपक्ष किंग भोईर. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना असेल. जयरागाई विपक्ष किंग भोईर. त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं जयरागाई संघ. म्हणजे विनंती असेल हेमंत उर्फ लारा, आपण स्टेज जवळ यायचंय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आघाडीचा गोलंदाज मयूर